पाहिजे मम्मी. नाही नाही, इथूनच खा. एवढे मोठे आहेत तरी पापड. इथूनच खा, दुसरी प्लेट वगैरे नाही. नाही मम्मी, मला दुसरी प्लेट पाहिजे. नाही ऐकत का तू? हा, नाही ऐकत का? हा, तुला घरी जा म्हटली तर तशी नाही ऐकली, आणि आता इथूनच खा म्हणते तर तशी नाही ऐकून राहिली. काय झालं रजनी, कशाला रागवून राहिली पोरीवर? अहो ललिता ताई, हे स्वीटी ऐकतच नाही आहे. दुसरी प्लेट मध्ये पाहिजे म्हणते. आता एवढे सारे पापड आहेत, एवढे काय एकटे खाईन का मी? होतात ना दोघी माहिले की ना. स्वीटी घे, माझ्या जवळची प्लेट घे. नाही नाही ताई, हे आहे ना आमच्याकडे प्लेट एवढी. बघ स्वीटी, नाही ऐकत का तू? आत्ता खानाखाली जोरात देईन हो, आणि कुठं नेणार नाही तुला, मी सांगते खरं. हे घे, सगळी प्लेट घे तू. मी नाही खात, घे. किती खाते तर बघते, नाही खाल्ली तर मग सांगते तुला. आली आहे तेव्हाची खाऊनच राहिली. पापडाचा पीठ खाल्ली, म्हणूनच ना मी स्वीटीला घरी पाठवत होते. पोट खराब नाही होईल का तुझा? मिळाला म्हणजे का खायचंच काम करायचं का? खाऊ दे ना, खाऊ दे ना रजनी. लहान मुलं तसेच करतात, जिद्द खूप मोठी राहते लहान मुलांना. खाना कमी आणि जिद्दपणा जास्त असते. खाऊ दे, किती पापड खाते तर खाऊ दे तिला. मी कुठं नाही म्हणत आहे ताई, हे प्लेट घे म्हणतो ना, तर ते दुसरी प्लेट पाहिजे म्हणते. स्वीटी, त्या प्लेट मध्येच खा बाई. काय मी ना ताई, आम्ही दोघी बहिणी एकाच प्लेट मध्ये खात आहोत. बघ बरं. काकू, एकाच प्लेट मध्ये खात आहात तुम्ही? तुम्हाला प्लेट नाही मिळाली दुसरी पापडची? नाही ना, कशाला प्लेट पाहिजे दुसरी? एवढेच तर पापड खूप होतात. खा खा, मग लागतील तर अजून देतील ना सरपंच ताई, तुला पापड अजून देतील. खाते आधी. हो काकू, हो खाते. मम्मी, माझ्या हातात पाहिजे प्लेट. घे ना तर बापा, तितक्या वेळची तर मी म्हणत आहे ना तुला, तुझ्या हातामध्ये प्लेट घे म्हणून. मम्मी, तू एकच पापड खा. हो, एकच खाते, नाही तर खातेही नाही मी. तू खा आधी. कशाचे पापड बनवता बाबा सरपंच ताईने? मस्त पापड लागून राहिले इथं. तांदळाचे पापड नाही आहेत बापा, कशाचे बनवला तर एकदम ते आपण पिंगर वगैरे घेतो ना, आणि खातो तर कसे लागतात तसे लागून राहिली यांची चव. नाही शांतताई? हो ललिता, तांदळाचे पापड नाही आहेत हे तर. बाबा कोणताही प्लेट नाही म्हटली तर आणलीच नाही ना, वट्यावरच ठेवून दिली. नाही लागत होती ना ताई, आहे ना हे एक प्लेट ताई जवळची, याच्यामध्येच होते आम्हाला, म्हणून नाही आणली मी. नाही नाही, तुझ्यासाठी प्लेट बनवली होती. घे हे प्लेट घे. नाही नाही ताई, एवढेच भरपूर होतात पापड. तुम्ही घ्या ना, तुम्ही घ्या. मी तर रोजच खाते हे पापड, घे ना. इंदू, पापड कशाचे आहेत हे? खूप छान चव आहे ह्या पापडांची. शांतताई, हे पापड ना आलू आणि साबुदाण्याचे आहेत. हा, आलू साबुदाण्याचे पापड. साबुदाणा तर दिसतही नाही ना, आलू पण नाही दिसत. तू बनवली की कुठून आणली? विकत घेऊन आणली असणार आहे ना? नाही नाही शांतताई, विकत घेऊन नाही आणली बाबा मी पापड, हे घरीच बनवले ना. हो, घरी बनवले. कसे कसे बनवले ते? अरे शांतताई, सोपीच आहेत हे पापड बनवायचे. मी ना मागे माधुरीच्या गावी गेली होती तर त्यांच्या इथं दिला होता हे पापड. मलाही खूप आवडले. मी म्हटलं विकत घेतले आहेत का? नाही म्हणत होती, बनवले आहेत म्हणे. आलू आणि साबुदाण्याचे पापड आहेत म्हणून सांगितलं. मी म्हटलं वाटत नाही आता तुमच्यासारखंच आहे का, मी कधी खाऊन नाही बघितले होते. आपण कसे इकडे तांदळाचेच पापड बनवतो, लाटीव बनवतो, नाहीतर मग ताटीवरचे बनवतो. सिटीमध्ये बापा वेगवेगळ्या प्रकारचे पापड बनवतात. मग सांगितलं की असं असं बनवलं म्हणून. मी म्हटली आता बनवूनच पाहते. आणून देणार होती 10-12 पापड नाही का शांतताई तुमच्या इथं, पण आणून नाही दिले. आता म्हटलं आज तळून घेते, सगळ्या जणी आज खाऊन घ्या म्हटले. काही गरज वगैरे नव्हती ताई नाश्त्याची, पोट तर भरलाच होता. पापडाचा पीठच खाल्ला मस्त आम्ही तर. खाल्लं तर का झाला. आता नवीन प्रकारचे पापड आहेत तर म्हटले तळते, खाऊन बघा कसे जमले तर. खरंच ताई, खूप छान पापड जमले, मस्त लागत आहेत चवी. तिखटही लागत आहेत आणि एकदम घेतल्यासारखे. ते फिंगर वगैरे घेतो ना आपण रेडीमेड, आणि खातो तशी टेस्ट लागत आहे यांची तर. कसे कसे बनवले ताई सांगा ना, आम्ही बनवू, नाही तर मग बनवून द्याल बापा. एकटीने होतात का हे पापड? हो, हे एकटीचेच आहेत पापड बनवायचे तसे. एकटा माणूस बनवून टाकते. हे तांदळाचे पापड आपण लाटी बनवतो, या पापडांना 3-4 जणी पाहिजेत. तेव्हा कुठं होते, पण ह्या साबुदाणा आणि आलूच्या पापडांना नाही लागत. सोपंच आहे बनवणं. आलू उकडून घ्यायचा, चिलटे काढून एकदम बारीक बारीक करून टाकायच्या त्यांना आपल्या हाताने म्हण किंवा परीने, चम्मच वगैरे नाही. आणि साबुदाणा ना, वाढला साबुदाणा मिक्सीमध्ये पिसून घ्यायचा, आणि तो साबुदाण्याचा बारीक भुरका मग त्या आलूच्या पेस्टमध्ये मिक्स करायचा. आपण पोळ्या बनवतो तर आटा कसा भिजवतो, गव्हाचा आटा, तशा पद्धतीने मग तो म्हणजे मिक्स करून जोपर्यंत आट्यासारखा होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचा. त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची, धनिया, जिरा, मिरी, तीळ, ओवा हे असे सगळे आपण टाकू शकतो. छान लागतात, चवी देतात मस्त. मस्त मिक्स करायच्या आणि छोट्या छोट्या लाट्या करून त्यांना ना, हे आपली पुरी मशीन आहे ना, त्या पुरी मशीनवर करायच्या. नाहीतर मग पुरी मशीन नसली तर पॉलिथिन घ्यायची, मधात तेल लावायचा आणि मधात ते लाटी ठेवून वरून पॉलिथिन झाकून द्यायची, आणि अशी आपण लाटण्याने किंवा एखाद्या वाटीने गोल 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 असं दाबायच्या, होऊन जाते पापड. छोटे छोटे राहतात. हे तळल्यानंतर मग मोठा होते. हो का? असं शिजवाय वगैरे नाही टाकत? नाही नाही, शिजवा वगैरे नाही लागत, फक्त आलूंना शिजवा लागते. हो ना, बनवून पाहिजे बापा मी तर. मग आमच्या
आमच्या घरी त्या मुलांना खूप आवडते ते पापड. मम्मी मलाही असे पापड पाहिजेत मम्मी घरी. मस्त फिंगर सारखे लागून राहिले ना मम्मी पापड हे. हो सिटी बनवून मागशी ना मम्मीला असे पापड. अहो बाबा ताई सांगत नको काही. आता पाहिलं उद्या पाहिजेत म्हणजे पाहिजेत म्हणेल ते पापड हे. हो आणि उन्हामध्येही वाळू टाकायची काही गरज नाही आहे यांना. हा सावलीमध्येही वाढतात. मग थोड्या वेळ एखाद तास उन्हामध्ये ठेवून द्यायच्या. नंतर आपण बनवतो तेव्हा पंख्याच्या खालीच ठेवला तरी चालते. एखाद किलो साबुदाणा टाकले का इंदू? हो ताई 1 किलो साबुदाण्याला बारीक बारीक केली आणि आलू होते 3-4 किलो. असं ते मिक्स केला ना तेव्हाच समजते किती लागते काय लागते. वाचला तर ठेवून द्यायचा. काही असं नाही आहे की 4 किलो आलूला 1 किलो साबुदाणा बारीक लागते असं काही नाही आहे. जेवढा लागते तेवढा टाकत गेला. बिघडत नाही काही नाही. छान जमतात मस्त. हो मला खूपच आवडले बाबा हे पापड. मस्त छान आहेत. रजनी पूर्ण पापड आणली का इकडे? हो ताई पूर्ण पापड आणली ना. मी म्हटली बाहेर कशाला ठेवू आपण इकडे बसू आणि बाहेर काही गाई ढोर आला कुत्रा मांजर आली तर सगळं नाश करून ठेवेल म्हणून ना मी सगळे पापड सावटून आणले इकडे. वाढले पण ना. स्वीटी कामात आली पलटवत गेली तर मस्त छान पापड जमले. नाहीतर मग एकाच बाजूला वाढतात की नाही तर ते कोकडे कोकडे होतात. मस्त सरळ पापड झाले यावर्षी. हो पलटवत राहावं लागते ना पापडांना पण. एकाच साईडने वाढू टाकला तर मग ते कोकडे होतात. नाहीतर का लहान मुलं खूप कामाचे असतात. कामाचे असतात म्हणतात. घरी एक काम नाही ऐकत नुसती तोंड वाजवते. तुमचीच काम ऐकते हे. का मम्मी काही पण सांगते तू. मी काम नाही करत का घरी? झाडझूड करते भांडे घासते. बाप रे बाप केव्हा केली बेटा? भांडे केव्हा घासली? झाडझूड कधी केली सांग का? नाही तर का मी जेवण करते तर आपले ताट नाही धुत का? मग झाडू पण लावते. हो लावते. सगळे काम तूच करते. मी काही एकही काम नाही करत. मी बसली असते मस्त. घे ना कोणता हे प्लेट घे ना. नाही ताई होतात हे एवढेच पापड होतात. घ्या ना तुम्ही खा. नाहीतर सरपंच भाऊसाठी ठेवून द्या. कोणालाच नाही लागत का? नाही हेच तर खूप सारे पापड देऊन दिले. भरपूर झाले बापा हे पापड एवढे. अगं स्वीटी पाहिजे का पापड? हो बडी मम्मी. ओ शहाणी बाई बडी मम्मी वाली. हे एवढे पापड आहेत ना हे खा दे. नाही ताई असू द्या. हे एवढे पापड आहेत. मग संपल्यानंतर घेशील. हो मम्मी. ताई तुम्ही घ्या ना ते पापड तुम्ही खा आणि सरपंच भाऊसाठी ठेवून द्या. आहेत त्यांच्यासाठी तळून ठेवली आहे ना आहेत डब्यामध्ये. इंदू का म्हणते ना तू तुझ्या? आहे मस्त खेळते. बदमाश झाला आहे तो. पकडून ठेवा म्हणते. रोज व्हिडिओ कॉल करतात. रोज सायंकाळी ना त्याच्यासोबत बोलते तेव्हाच बरं वाटते मला. खूप दिवस झाले आता भेट नाही झाली परंतु आता व्हिडिओ कॉलवर ना चेहरा वगैरे दिसते. तो पण बघते असा टुकूर बघते. खूप आठवण आली बाबा आता. हो ना आता माधुरी नाही आली खूप दिवसाची. हो आता एवढ्या उन्हात कुठे येते ते येईन मग 6व्या महिन्यात वगैरे तिकडे पाणी वगैरे आल्यानंतर नाही का. नाही म्हणतात तिच्या घरचे लोक एवढ्या उन्हामध्ये नाही जायचं म्हणतात लहान मुलाला घेऊन. बरोबर आहे ना. माझा विचार आहे आता जायचा एखाद्या वेळेस. काढतो आता तयारी मी. याल का शांतताई? नाही बापा माझ्या नाही जमणार. आता मक्का मोडायला येईल. कामं भरपूर आहेत. सरपंच भाऊ सोबत जा मस्त. नाही त्यांच्यासोबत नाही जात. मीच जाईन एकटी. त्यांच्यासोबत गेला तर राहायला नाही मिळत ना. रात्रभर थांबला की चल म्हणतात. विहीनबाई म्हणतात की 4 दिवसाच्या मुक्कामाने या. तर आता तसाच विचार केली आहे मी. असं तर काही जाणवत नाही. आता मयूर आल्यानंतर ना मयूरच्या सोबतच जाईन. हो जमते ना तसंही जमते. मयूर आल्यानंतर मयूर सोबत चालले जाल. मी म्हटले तुम्ही पण याल तर बरं होईल. नाही आता काम आहेत ना. खा पटापट. चहा ठेवली आहे गॅसवर. झाला असेल चहा? बापरे चहा पण ठेवली का इंदू? हो शांतताई चहा पण बनवली. मग अशी झाला होता तरी एकदा चहा? झाला होता तर का झाला? आताही बनवली. आता नाश्ता झाल्यानंतरही चहा पाहिजे ना. दररोज येता का माझ्या इथं नाश्ता करायला चहा प्यासाठी? नाही येत तर नाही म्हणा. कोणी कोणाच्या घरी दररोज जात नाही. काम असलं तेव्हाच जातात. नाही तर का मग? चांगली झोप लागली होती तर लाईट गेली बोटी. कोणता पाणी आण बरं. अरे उठला का रमेश? हो ना आई लाईट गेली ना. चांगली झोप लागली होती. हो रे बाबा हे लाईट ना 3 वेळा जाते. हा उन्हाळा आला की बस लाईटच जाते नुसती. हो ना आई आपल्या खेड्यापाड्यामध्येच जाते. शहरात तर लाईट जातच नाही. उलटी इकडे लाईट नाही गेल्या पाहिजे. वावर शेतामध्ये पाणी वागवा लागते. पाणी द्यावं लागते. लाईट जाते त्याच्यानं फसल मार खाते ना. मग लाईट गेली की मग आल्यानंतर अजून वावरात जावं लागते. परेशानी नाही होत का मग माणसांना? उन्हातानामध्ये वावरात जा. कोणता पाणी आण ना. नाही आहे ना कोणता? काय आहे याचीच आहे कोणता? हो याचेच आहे बाबा. किती 2 कुडवाचे पापड लाटतात का? तर का माहित किती वेळची गेली आहे. इतका वेळ लागते का? 4-5 जणी तर असतील पापड लाटायसाठी. गोष्ट अगालत बसल्या का आता का माहित. नाही तर असेल शांताच्या घराकडे. आता घरी यायला नाही पाहिजे का? घरी आता दुपारचे चहा आहे. काही फिकर नाही बाबा माझ्या सोनेला. व्हायचे असतील नाही पापड बनवून म्हणून थांबली असेल. एवढी वेळ लागते का पापड बनवायसाठी? 11 वाजेपासूनच्या गेले आहेत. आता किती वाजले? आता 3 वाजून गेले ना. मी तर म्हणतो शांताच्याच घरी असेल कोणता.
रमेश रमेश आहे का घरी रमेश? शांताराम भाऊ या आहो घरी जाऊ या दरवाजा टेकलाच आहे या ढकलो साखळी लागली नाही झोपलो होता काका रमेश? हो शांताराम भाऊ झोपलो होतो. हा मस्त झोप लागली होती. लाईट गेली मोठी. हो ना का रमेश किती लाईट जाते बाबा. दिसून तर नाही राहिली यांच्या घरी शांता. सरपंच भाऊच्याच घरी असेल. का झाला शांताराम भाऊ? काही नाही लाईट खूप जाते म्हटलं. बसा ना शांताराम भाऊ बसा. बसत घे नाही रमेश मी वावराकडे चाललो. येते का म्हटलं वावराकडे? आता चालल्या वावरात? हो आंबे राखावे लागतात ना बट हे उन्हात अन्नातच पोरं येऊन जातात झोडायसाठी. थोड्या वेळ थांबा ना चहा वगैरे पिऊ मग जाऊ. असं चहा बनवून राहिले का? बस ना शांताराम बस. शांता तर तिकडे पापड लाटायला गेली आहे ना? हो काकू पापड लाटायला गेली आहे खरं. हो ऐकूनताही गेली आहे ना. किती वेळच्या गेल्या आहेत याच्याच आहेत. पापड लाटून व्हायचे असतील म्हणून यायचे आहेत. रमेश चहा बनव तुम्ही. हो आई हो. राहू द्या ना काकू कशाला त्रास करता. नाही आता बनवणारच होतो ना. आता रमेशही झोपून उठला. मी आराम केली होती. मी उठली आता बनवणारच होती चहा. चला इथं चहा मिळाला टेन्शन दूर. असं म्हणजे एकदम अगदी चांगल्या वेळेवर आलो नाही मी. हो शांताराम भाऊ एकदम चांगल्या वेळेवर आले चहा प्यायच्या.